उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतांमुळे पक्षाची ही प्रतिमा मलिन होऊ लागली आहे असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे। काय आहे हे प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरून अजितदादा भुजबळांमध्ये संघर्ष। आमदारांच्या बैठकीत अजितदादांची भुजबळांसमोरच नाराजी। भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन। आरक्षणासंदर्भातल्या मंत्री छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीदरम्यान अजितदादांनी काही नेते एका विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याचं बोलल्याची माहिती मिळते। अजितदादांच्या बोलण्याचा रोख हा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच होता असंही सूत्रांचं म्हणणं आहे। छगन भुजबळांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या GR बाबत घेतलेल्या भूमिकेवरून ही नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांची छगन भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा मलिन करते, त्यांच्या भूमिकेची पक्षाला किंमत मोजावी लागते। भुजबळांनी मराठा GR बाबत मांडलेल्या भूमिकेवरून अजितदादांची थेट नाराजी। भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे। जे सरकारची भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहून पण सरकारची पण भूमिका तीच आहे की ओबीसी समाजाचं नुकसान कुठे होता कामा त्याची काळजी पूर्णपणे घेतली जाईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींबाबत जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणावरती भाष्य केलंय। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय तो निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला पाहिजे की त्यांची भूमिका काय आणि त्यांनी त्यांची भूमिका काल त्यांच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये स्पष्ट केली असेल। कॅबिनेट मीटिंग मध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीने कॅबिनेटच्या बाहेर येऊन अशा प्रकारची वक्तव्य करण्याची वास्तविक पाहता आवश्यकता नाही आणि हा काही एक दुसऱ्यांच्या विरोधातली ही लढाई नाही। हा ओबीसी आणि मराठा असाही लढाईचं याला स्वरूप देण्याचं अजिबात काही कुठल्याही प्रकारचं कारण नाही। मात्र केवळ राजकारणाकरता तेढ निर्माण करणं आणि जातीपाती धर्मामध्ये माणसामध्ये समाज विभक्त करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अजित पवार आणि छगन भुजबळांच्या नाराजी नाट्याची बातमी वेगानं पसरल्यानंतर छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं। अखेर त्यांची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे। हे जे आहे ना हे सगळे तुमचे खेळ आहेत, हे सगळे वेगवेगळे। अजित पवार बोलले, भुजबळ नाराज। अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते। मला बंधन नाहीये, त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता। एकंदरीतच काय तर भुजबळांनी नाराजी नाट्याची बातमी फेटाळून लावली आहे। दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये सुरुवातीपासूनच कलगीतुरा रंगलाय। आता तर जरांगेंनी थेट अजित पवारांवरच गंभीर आरोप केलेले आहेत। अजित पवारांच्या पक्षाचे नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। अजितदादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात। आता बघा सगळीकडून उठते बिडात मोर्चा काढीत। अजितदादा पुरस्कृतच मोर्चा असणार ती ओपन। हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षड्यंत्र आहे, अजितदादाचं सुद्धा चाललेलं आहे। फक्त ते अजितदादाला तोंडवर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे आहेत। तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा। एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल। तुम्ही साप पोचलेत, हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत। हे मराठ्यांच्या विरोधात काम करून मराठ्याचं आरक्षण घालवण्यासाठी महापाप करायला लागलेत, महापाप।
जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे अंतर्गत मतभेद हे मुद्दे बाजूला ठेवले तर राष्ट्रवादीच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही खलबत झाल्याचं कळतंय. या बैठकीत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी, त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावरती निर्णय घेण्याची बैठकीत मागणी. सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यात आलेलं आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सरकारचं काम आवर्जून जनतेला सांगा. निवडणुकांसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेऊन चर्चा केली जाईल. एकूणच काय तर आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीतले सूर वेगवेगळे ऐकू येत असले तरी अजित पवार आणि छगन भुजबळ दोघेही हा वाद वाढू न देण्याच्या भूमिकेत दिसतात. मात्र या मतभेदांचा आगामी निवडणुकांवर आणि पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो हेच आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.